तर मित्रांनो, तुम्हा सर्वांनी खाली कमेंट बॉक्समध्ये जायचं आहे आणि सर्वात आधी कमेंट करायचे आहे गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, 2 दिवसावर आपला गणेश उत्सव आलेला आहे. तर त्यानिमित्त जी काही सोशल मीडियाची डिझाईन असेल तर ती आज आपण या ठिकाणी क्रिएट करणार आहोत. आणि जी काही डिझाईन असेल ती डिझाईन मी आता या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर झूम करून दाखवते. तर सेम डिझाईनची पील फाईल आणि सोबतच जे काही पेनची मटेरियल असेल तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स राहतील, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. पण डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड लागणार आणि तो पासवर्ड मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. त्याचा व्हिडिओ स्किप न करता या ठिकाणी शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे. सोबतच मित्रांनो, तुम्हाला जर काय अडचण येत असतील किंवा जर काय तुम्हाला प्रॉब्लेम्स वगैरे वाटत असतील तर तुम्ही जाऊ शकता इंस्टाग्रामला आणि या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता. तर माझी जी काय आयडी असेल इंस्टाग्रामची तर ती आयडी मी या ठिकाणी आता तुमच्या स्क्रीनवर दाखवते. तर अशा पद्धतीची आपली आयडी आहे. तर ह्या आयडीवर जाऊन तुम्ही या ठिकाणी मला जे काही मेसेज वगैरे असेल तर ते या ठिकाणी जाऊन तुम्ही करू शकता. सोबतच दुसऱ्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतील तर ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी मला मेसेजच्या मार्फत या ठिकाणी सांगू शकता. ओके, तर आता आपण जाणार आहोत डायरेक्टली आपलं जे काही मटेरियल असेल आजचं ते मटेरियल पाहण्यासाठी. तर या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता मी अशा पद्धतीनं फोल्डर या ठिकाणी क्रिएट केला आहे. तर त्याला नाव दिलेलं आहे गणेश चतुर्थी 01 अशा पद्धतीनं. तर आपले 2 ते 4 व्हिडिओज या ठिकाणी टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर बघूया तुम्ही सपोर्ट कसा करतात तर त्याच्यावर डिपेंड करेल. हा जो काय असेल तर आपला पहिला व्हिडिओ आहे आणि पहिल्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला जे काही पीएनजीज असेल अशा पद्धतीने या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या. तर सर्वात पहिले या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची जे काही नेमप्लेट असेल नेमप्लेट दिलेली आहे. त्याच्यानंतरचं जे काही बॅकग्राऊंड असेल तर अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड या ठिकाणी तुम्हाला दिले आणि बॅकग्राऊंडची क्वालिटी तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर 13 MB जे काही बॅकग्राऊंड असेल तर मी बॅकग्राऊंड या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. तर फुल HD क्वालिटीचं जे काही मटेरियल असेल तर ते मी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. सोबतच या ठिकाणी हा जो काही आपला टेक्स्ट बघू शकता तुम्ही गणेश चतुर्थीचा, तर नवीन फॉन्ट आहे. फॉन्टमध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला गोल्डन कलर जो काय असेल तर तो अप्लाय करून या ठिकाणी मी एक पीएनजी तुम्हाला या ठिकाणी तयार करून दिलेलं आहे. तर हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यासोबतच हा जो काय असेल तर गणपती बाप्पाचा नवीन AI जनरेटेड इमेज आहे. तर फुल फोटो जे काय असेल तर आपण या ठिकाणी यूज केलेला आहे आणि ह्याची सुद्धा जर क्वालिटी तुम्हाला चेक करायची असेल तुम्ही बघू शकता. तर 13 MB चा जो काही पीएनजी असेल तर हा पीएनजी या ठिकाणी मी प्रोव्हाइड केलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर अजून कमेंट केली नसेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये जा आणि गणपती बाप्पा मोरया नावाची या ठिकाणी तुम्हाला कमेंट या ठिकाणी करायची आहे. तर पटकन कमेंट करून टाका. सोबतच या ठिकाणी हा छोटा टेक्स्ट, त्याच्यानंतर लोगो आणि जे काही फायनल डिझाईन होणार असेल आपली सर्वात शेवटी तर ती डिझाईन अशा पद्धतीची या ठिकाणी होणार आहे. आणि जे काही मी तुम्हाला फोल्डर दिला असेल तर त्या फोल्डरमध्ये हा सुद्धा मी पीएनजी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, जेणेकरून तुम्ही हा पीएनजी यूज करून तुमची जे काही मार्केटिंग असेल किंवा जे काही तुमच्या क्लायंटला सेंड करायचं असेल त्याच्यासाठी डिझाईन तुम्ही या ठिकाणी सेंड करू शकता. म्हणजे तुम्ही सॅम्पल म्हणून सुद्धा ही डिझाईन या ठिकाणी यूज करू शकता. बाकी मित्रांनो, या ठिकाणी एवढंच आहे. तर ही सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करा आणि यूज करा. तर आता मी जाणार आहे तुम्हाला आजची जी काही पीएल फाईल असेल तर ती पीएल फाईल दाखवण्यासाठी. तर मी या ठिकाणी सिम्पली जे काही पिक्सेल लॅब असेल ते या ठिकाणी ओपन केले. ओपन केल्याच्या नंतर डायरेक्टली जे काही असेल तर माय प्रोजेक्ट्स या ठिकाणी ओपन झालेले आहेत. तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही जे काही पीएल फाईल्स असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. आपला शेवटचा व्हिडिओ 15 ऑगस्टचा आला होता आणि त्याच्यानंतर डायरेक्टली जी काही पीएल फाईल असेल ती या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. गणेश चतुर्थी 01 अशा पद्धतीने या ठिकाणी नाव दिलेलं आहे. तर हीच पीएल फाईल आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मी स्क्रीनवरती ओपन केलेली आहे. ओपन केल्याच्या नंतर तुम्ही लेअरवर जाऊ शकता. लेअरवर गेल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता सर्व जे काही बॅकग्राऊंड पासून वर लोगोपर्यंत जे काही पीएनजीज असतील तर सर्व पीएनजीज मी या ठिकाणी ऍड करून घेतलेले आहेत आणि प्रत्येक पीएनजी जे काही असेल तर ती या ठिकाणी लॉक करून ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये फक्त तुम्हाला 2 ते 3 चेंजेस करायचे आहेत. एक म्हणजे तुमचा मॉडेल या ठिकाणी तुम्हाला ऍड करायचा आहे. त्याच्यासोबतच तुमच्या मॉडेलचं जे काही नाव असेल तर ते नाव ऍड करायचे आणि सर्वात शेवटी तुमचा जो काही लोगो असेल हा लोगो तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचा. बस हे 3 गोष्टी केल्याच्या नंतर लागलीच तुमची जी काही डिझाईन असेल ते डिझाईन लगेच या ठिकाणी तयार होऊन जाते. तर अशा पद्धतीने तुम्हाला बाकीचे तुमचे जे काही एलिमेंट्स असतील ते या ठिकाणी तुम्ही ऍड करू शकता. जसं की या ठिकाणी डेट पीएनजी नाही आहे, तुम्ही डेट पीएनजी टाकू शकता. सोबतच तुम्हाला जर डायलॉग चेंज करायचा असेल तर तुम्ही डायलॉग या ठिकाणी चेंज करू शकता. परत अजून जे काही बॅकग्राऊंड असेल, बॅकग्राऊंड तुम्हाला बदलायचं असेल तुम्ही बॅकग्राऊंड बदलू शकता. तर तुम्हाला जर गणपती बाप्पाचा फोटो बदलायचा असेल तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता. बाकी या ठिकाणी तुम्ही हुशार आहात सर्व गोष्टी करण्यासाठी. जर कोणाला काही या ठिकाणी प्रॉब्लेम वाटले असेल किंवा जर काही अडचण वाटत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज या ठिकाणी करू शकता. तर तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन सुद्धा या ठिकाणी मला मेसेज करू शकता. आणि आता बरेच जण पासवर्डसाठी या ठिकाणी व्हिडिओ बघत असतील तर मित्रांनो, पासवर्ड जो काय असेल तर तुम्ही नेहमीप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी तुम्हाला जे गणपती बाप्पाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत तर ती कमेंट तुम्हाला या ठिकाणी ओपन करायची आहे. ओपन केल्याच्या नंतर खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला 4 अंकाचा पासवर्ड दिसेल तर तोच पासवर्ड घ्यायचा आहे आणि तुमचं जे काही मटेरियल असेल ते मटेरियल तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायचे. म्हणजेच तुमची पीएल फाईल असेल किंवा पीएनजी फाईल असेल दोन्ही फाईल्स तुम्ही या ठिकाणी ओपन करू शकता. तर ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये मेसेज या ठिकाणी करू शकता. बाकी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्येच थांबूयात. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय